नमस्कार मित्रांनो, वाय टी पूजामध्ये तुमचं स्वागत आहे. अश्विनी, आपल्या स्टोरीचं नाव अ कॉम्प्लिकेटेड लव्ह स्टोरी, भाग 1. काळोख्या रात्री धो पाऊस पडत होता. आज निसर्गाचा अवतार जणू काही वेगळाच होता. रस्ते ओस पडलेले, घरातूनच लोक पाऊस बघत होते. तेवढ्यात हॉस्पिटलच्या गेटमध्ये एक रिक्षा येऊन थांबली. हॉस्पिटलच्या लाईटमध्ये त्यातून एक बाई लगबगीने खाली उतरताना दिसली आणि हॉस्पिटलमध्ये धावली. रिक्षावाला तिला मागून हाक मारत होता, पण ती नाही थांबली. रिक्षावाल्याने एकदा रिक्षाच्या बॅक सीटकडे बघितलं. तिथे एक मुलगी विव्हळत पडलेली. त्याला थोडी दया आली. तेवढ्यात अगोदर गेलेली बाई परत आली. तेव्हा तिच्यासोबत 2 वॉर्ड बॉय स्ट्रेचर सहित होते. त्यांनी रिक्षामधल्या मुलीला स्ट्रेचरवर झोपवलं आणि लगेच ऑपरेशन थिएटरमध्ये हलवलं. डॉक्टर त्या बाईला खूप सारे प्रश्न विचारत होते. अहो, तुम्ही अडाणी आहात का? प्रेग्नेंट राहिल्यापासून तुम्ही एकदाही तिला चेकअपसाठी आणलं नाही, म्हणजे कमाल झाली. आजकाल दर आठवड्याला म्हटलं तरी लोक दवाखान्यात येतात आणि तुम्ही डायरेक्ट डिलिव्हरीसाठी आलात. डॉक्टर थोडा रागात बोलत होता. तो आणखी काही बोलणार तेवढ्यात आतून त्याच मुलीचा ओरडण्याचा आवाज येऊ लागला. डॉक्टर लगेच आतमध्ये धावला. इकडे त्या बाईने लगेच एक नंबर डायल केला. ती बाई बाकड्यावर बसून विचार करत होती. तेवढ्यात नर्स एक छोटं बाळ घेऊन बाहेर आली. ती बाई लगेच उठली. मुलगा झालाय, ती नर्स बोलली आणि त्या बाळाला घेऊन गेली. त्या बाईच्या चेहऱ्यावर थोडी स्माईल आली. त्याच वेळी त्या हॉस्पिटलमध्ये एक सूट बूटवाला माणूस आला. तो थोड्या रागात वाटत होता. ती बाई त्याच्याजवळ गेली. मुलगा झालाय, कॉंग्रॅच्युलेशन्स, ती बाई बोलली. त्या माणसाच्या चेहऱ्यावर विचित्र एक्सप्रेशन उमटले. किती हवेत? तो माणूस असं उच्चारला. किती हवेत? 1 करोड, ती बाई बोलली. त्या माणसाने फोनमध्ये काहीतरी केलं आणि म्हणाला, जेवढे दिलेत तेवढ्यात समाधान माना. बाळ कुठे आहे? तो माणूस बोलला. त्या बाईने तिचा फोन चेक केला आणि चेहऱ्यावर थोडं स्माईल आलं. ती लगेच नर्सकडे गेली आणि बाळ घेऊन आली. त्या माणसाने त्या बाळाकडे एकदा पाहिलं आणि कोणाला तरी फोन केला. लगेच तिथे एक नोकराणी आली आणि तिने त्याच्या हातातून बाळ घेतलं. होप सो आपण पुन्हा कधीच भेटणार नाही, तो माणूस बोलला. त्याने एकदा उघड्या डोअरमधून आतल्या मुलीकडे पाहिलं. त्याच्या डोळ्यात थोडंसं दुःख जाणवलं, पण त्याने लगेच गॉगल चढवला आणि तिथून निघून गेला. त्या मुलीला थोडी शुद्ध आलेली. तिला खिडकीतून ते बाळ जाताना दिसत होतं. तिची रूम बरोबर त्या माणसाच्या गाडीच्या जवळच होती. ते बाळ आणि तो माणूस बघून ती मुलगी जोरजोरात ओरडू लागली. माझं बाळ, माझं बाळ, ती ओरडत होती. नर्स तिला पाहून थोडी शॉक झाली आणि बाहेर डॉक्टरला बोलवायला गेली. थोड्याच वेळात ती डॉक्टरला घेऊन आली. स्टोरी आपली कंटिन्यू असणार आहे. 5 वर्षानंतर पुढची स्टोरी मी तुम्हाला लवकरच घेऊन येणार आहे. त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा स्टोरी आणि बेल आयकॉन ते दिसतंय ते प्रेस करून ठेवा, कारण तुम्हाला नोटिफिकेशन भेटली पाहिजे नेक्स्ट पार्टची. सो प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब. थँक यू. बाय बाय. लव यू.